चल. सिद्धं शुद्धं प्रणमीयं जिनेन्द्रवर्णेमिचन्दमकलङ्कं गुणरयनभूषणगृहं जीवस्य परिवनं मोक्षम्. जय सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की जय. जय परम पूज्य चारित्र चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांती सागर जी महाराज की जय. जय बोलो प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनि महाराज की जय. जय परम पूज्य आचार्य प्रवरेश सुंदर सागर जी महाराज की जय. जय परम पूज्य मोहदीक्षा गुरु वात्सल सिंधु आचार्य सुयश सागर जी महाराज की जय. पुद्गल द्रव्याच्या वर्गणांचे वर्णन करतात. पुद्गल द्रव्याच्या वर्गणा किती प्रकारच्या सांगितल्या? 23 प्रकारचे वर्ग. पहिले वर्गणा एक सांगा. दुसरे कोणते? संख्यात अणुवर्गणा म्हणजे संख्यात परमाणूंचा स्कंद, त्याला म्हणायचं संख्यात अणुवर्गणा. तर जगने संख्यातापासून ते एक एक परमाणू वाढवत उत्कृष्ट संख्यातापर्यंत सगळे ते असणार. तेवढ्या तेवढ्या परमाणूंचा एक एक वर्गणा घ्यायची. तिसरी वर्गणा कोणती सांगितली? सीमा कोणती सांगितली? तिसरी वर्गणा पहिले कोणती सांगितली? अणु. दुसरी संख्यात अणु. तिसरी संख्यात अणु म्हणजे जगण्य संख्यापासून एक एक परमाणू वाढत जाऊन उत्कृष्ट असंख्यात जेवढे भेद होतील तेवढे ते सगळे वर्गण्याचे भेद असंख्यात वर्गणीमध्ये येणार. असंख्यात वर्गणीचे भेद होणार. जगण्य असंख्यातापासून ते उत्कृष्ट असंख्यातापर्यंत एक एक परमाणू वाढवत ते सगळ्या वर्गणा वेगवेगळ्या तेवढ्या परमाणूंचा जो स्कंद आहे त्याला ती वर्गणा म्हणायचं. त्याच्यानंतर चौथी कोणती आहे? अनंताणु वर्गणा म्हणजे अनंत परमाणूंचा वर्ग स्कंद, त्याला म्हणायचं अनंताणु वर्गणा. म्हणजे जगन्य अनंत प्रमाण एवढ्या परमाणूंचा स्कंद ती जगन्य अनंताणु वर्गणा. आणि एक एक परमाणू वाढवत जायचं. हे सगळ्या वर्गणा आहेत परंतु त्या ग्रहण करण्यायोग्य नाहीत. या सगळ्या ग्रहण करण्यायोग्य नाहीत. मग जिथून आहार वर्गणा सुरू होणार तिथपर्यंत घ्यायचं. मग त्या जगने परतानंतापेक्षा जे उत्कृष्ट अनंतान वर्गणा येणार ती किती अधिक आहे? अनंत गुणा अधिक आहे. त्याला अनंतानं गुणायचं तर ते उत्कृष्ट वर्गणा येते. अनंतान वर्गणा पाचवी वर्गणा कोणती सांगितली? आहार वर्गणा. आहार वर्गणा कशाला म्हणायचं? सीमा बाबी तीन शरीर एवढंच म्हणत चालते. औदारिक या तीन शरीराला योग्य ज्या वर्गणा आहेत ज्याला ग्रहण करतो ते आहार वर्गणा त्याची नाव आहे. आहार वर्गणेमध्ये जगने वर्गणाचं प्रमाण किती? जगने अधिक एक परमाणू. आणि त्याच्यामध्ये उत्कृष्ट वर्गणेचं प्रमाण काय? उत्कृष्ट आहार वर्गणा त्याला विचारलं. तुम्हाला विचारते जगन्यापेक्षा उत्कृष्टामध्ये किती काय करायचं? गुणायचं काय अधिक करायचं? भागून काय करायचं? ते कमी झाले किती खाल्ल्यावर ते त्याच्यामध्येच मिसळायचे. जगन्य वर्गणीमध्ये जगण्याचा अनंत भाग अधिक करायचा. त्या अनंत भाग अधिक होणार उत्कृष्ट वर्गणा. तर कोणत्या राशीने भागायचं? सिद्ध राशीचा अनंत भाग. हे अनंत संख्येनं भागला पण जगने आहार वर्गणीला. म्हणजे जगने आहार वर्गणीला भागायचं म्हणजे बघा हे जगने आहार वर्गणा पण किती मोठे. हे जे जगने वर्गणा गुणिले अनंत केलं ना आपण तिथंच ते अनंत वर्गणा जे आहे ना ती मध्यम अनंतामध्ये येते. आणि जगने आहार वर्गणा पण अनंत परमाणूंचे म्हणजे तिसरे अनंत ना जगने परकानंत ओलांडून जगनिष्ठानंत
अनंत जगणे अनंत अनंत, त्याच्या पुढे जाऊन तिथपर्यंत ती अनंतान वर्गणाच आहे. आणि आहार वर्गणा येणार ती मध्यम अनंतानंदापासून सुरू होईल. मधली कुठेतरी भेद येणार तिथं. कारण सिद्ध राशीचा अनंतवा भाग घ्यायचा, आपण त्याला भागायचं. सिद्ध राशीच्या अनंतव्या भागाने भागायचे, म्हणजे ते छोटंच येणार तसं. अभव्य राशीप्रमाणे येतो ना. हा, अभव्य राशीच्या अनंत पट आणि अभव्य राशीच्या अनंत पट आणि सिद्ध राशीचा अनंत भाग. एवढं लक्षात आहे मला. आहार वर्गण ते अनंतानंदापासून सुरू होणार. हे सगळे पदानंत युक्तानंत सगळे भेद ह्या अनंतान वर्गणेमध्येच येणार. त्या देवलामध्ये वाचलेलं आठवते. हे सगळे अनंतान वर्गणेमध्येच येणार. जे आहार वर्गणेचे जे परमाणू असणार ते अनंतानंद असणार. जगन्यपण जगन्याचे आहार वर्गणाची पण अनंतानंद राशीमध्ये येणार. फक्त त्याला आपण अनंतानेच फक्त बोललो. फक्त मग ते अनंतानं सुद्धा हा तेवढं मोठं आहे. तेवढं ते तर अनंताचं प्रमाण जीवराशीच्या अनंतपट आहे काय बघायला पाहिजे. किती जीवराशीच्या अनंतपट नसणार आहे. तर गुणकार आहेत ते सगळे कितना आहे तिथे. नाही अनंतान वर्गणामे गुणकार सिद्ध राशीचा अनंत भागाचा अनंतान वर्गणामध्ये पाच ग्राही वर्गणा प्रत्येक भागात सिद्ध राशीचा अनंत भागच गुणकार आहे. म्हणजे मग तो पुढे जाणारच त्याच्यामध्ये अनंतान वर्गणेमध्ये जाणारच. ये जो जगन्य वर्गणा को अनंत से गुना किया ना, कौन से अनंत से गुना किया? सिद्ध राशि का अनंत भाग उससे गुना किया. तो मध्यम अनंत आता इतना याद आहे म्हणजे. आहार वर्गणा झाल्यानंतर आता पुढची वर्गणा कोणती सांगितली होती? 6वी अग्राह्य वर्गणा. अग्राह्य वर्गणेमध्ये पण उत्कृष्ट आहार वर्गणेमध्ये एकाधिक केल्यानंतर काय होते? जगन्य आहार वर्गणा. अग्राह्य वर्गणा. अग्राह्य वर्गणा कशाला म्हणायचं? जे आहार भाषा मन कशासाठी योग्य नाही, ग्रहण करण्यायोग्य नाही, त्याला म्हणायचं अग्राह्य. तर त्या आहेत वर्गणा लोकांमध्ये, परंतु त्या वर्गणेला जीव ग्रहण करत नाही, म्हणून त्याला काय म्हणायचं? अग्राह्य. आता पुढे तेजस वर्गणा. तेजस वर्गणा झाली होती का आपली? तेजस वर्गणा झाली होती ना. 7वी तेजस वर्गणा झाली होती. 7 पर्यंत झालं होतं. 7 पर्यंत झालं होतं आपल्याला. तेजस वर्गणा सांगितली. हा, तेजस शरीराला योग्य जे उद्गल स्कंद आहे त्याला काय म्हणतात? तेजस वर्गणा. आणि जग उत्कृष्ट अग्राह्य वर्गणीमध्ये एकाधिक केल्यानंतर जगन्य तेजस वर्गणा. एक एक परमाणू वाढवत मध्यम भेद येणार. आणि त्याचा उत्कृष्ट भेद कसा येणार? 5 ज्या आपल्या ग्राह्य वर्गण आहेत, जीव ग्रहण करतो, त्याचा उत्कृष्ट येणार ते जगण्यापेक्षा उत्कृष्टामध्ये किती येणार? अनंतवा भाग अधिक. त्या जगन्य वर्गणेमध्ये जगन्य वर्गणाचा अनंतवा भाग मिसळायचा, म्हणजे उत्कृष्ट वर्गणा येते. आणि बाकीच्या मधल्या ज्या अग्राह्य वर्गण आहेत तिथं गुणा करायचा. 5 अग्राह्य ह्या अनंतान वर्गण आली, त्याच्यानंतर 6वी अग्राह्य वर्गणा, मग पुन्हा 8वी 10वी 12वी येणार ना. त्या सगळ्या वर्गणा कशा येणार? अनंतानं गुणायचं. ग्राह्य वर्गणेमध्ये काय करायचं? त्याच्या जगण्यामध्ये त्याचाच अनंतभाव मिसळायचा. आणि जे अग्राह्य वर्गण आहेत त्याच्यामध्ये काय करायचं? जगण्यामध्ये अनंतानं गुणायचं. गुणकार उपायचे वर्गणा. कारण म्हणजे जास्त आहेत, अग्राह्य वर्गणा जास्त आहेत ग्राह्य वर्गणेपेक्षा. म्हणून सांगितलं ना की कितीतरी परमाणू असे असतात की जे जीवाने ग्रहणच केले. त्या दिवशी आपलं की परिवर्तनामध्ये एवढ्या वेळा ग्रहण करून सुद्धा अजून काय हे राहिलेत का? गृहीत राहिलेत का? अगृहीत आहेत. ते केलं होतं ना पण सिद्ध राशी आणि अतीत काल सर्व जीव राशी गुणलं तर जे प्रमाणाला तेवढे गृहीत आहेत, बाकी सगळे अगृहीत आहेत. आणि पुद्गल तर त्याच्यापेक्षा खूप जास्त आहेत. कारण जीव राशीपेक्षा सुद्धा अनंत वर्ग पुढे गेल्यावर पुद्गल राशी म्हणून अग्राह्य वर्गणा भरपूर आहे. आता पुढं अग्राह्य वर्गणा तेजस वर्गणा 8व्या पासून चालायचं आपण. 8वी कोणती आहे? अग्राह्य वर्गणा.
तर तेजस वर्गण्याचं जे उत्कृष्ट आहे त्याच्यामध्ये एक अधिक करायचं, एक परमाणु मिसळायचा फक्त. तर काय झाले ते किती सूक्ष्म गणित आहे पूर्गलाचं, पण एकच परमाणु वाढलं की लगेच ते राईट झाले. अनेक परमाणु कमी आहे तर ते असं आहे. जगने म्हणजे एका परमाणूवर काय फरक पडत असेल ते. तर काल आपण बघितलं होतं 256 म्हणजे हे जगणे अनंत, अनंत त्याला गुणिले अनंत, त्याच्यामध्ये अधिक एक, पुन्हा एक अधिक अनंत अधिक एक, पुन्हा एक अनंत गुणा केलं होतं ना, म्हणजे ते ओळीने येणार. तर आपण अनंत वर्गणेपासून हे करत गेलो. आर वर्गण्या एक अधिक झाले, मग त्याला खन अनंतानं भागलं आणि एक अधिक अनंतानं गुणलं, ही उत्कृष्ट आर वर्गणा झाली. एक अधिक केला पुन्हा अग्राह्य वर्गणा झाली. तिथपर्यंत आलं. आता हे पुढं पुन्हा ह्याला अनंतानं गुणायचं, म्हणजे अग्राह्य वर्गणेचं उत्कृष्ट आहे. आणि पुन्हा तेजस वर्गणेमध्ये काय करायचं, एक अधिक करायचं, एक अधिक. आणि त्याचीच वर्गणा काढण्यासाठी काय केलं, पुन्हा उत्कृष्ट काढण्यासाठी अनंतानं भागलं आणि एक अधिक अनंतानं गुणलं. जिथं अधिक म्हणतील ना त्याला काय करायचं, फक्त अनंतानं भागायचं आणि एक अधिक अनंतानं गुणायचं. आणि ज्या वेळेला गुणित करतील त्याला फक्त अनंताचा गुणा करायचा. जिथं जगण्यापेक्षा उत्कृष्ट वर्गणेमध्ये त्याचाच अनंत भाग अधिक असे सांगितलं, तिथं काय करायचं, अनंतानं भागायचं आणि एक अधिक अनंतानं गुणायचं. हे दोन्ही संदृष्टी येणार. आणि जिथं जगण्यापेक्षा उत्कृष्ट गुणित आहे म्हटलं तिथं फक्त एक अनंताचा गुणकार येणार. आणि मग त्याच्यापेक्षा पुढची वर्गणा एक अधिक काय घेताना तिथं एक अधिक पाठीमध्ये घ्यायचं. आता इथं तेजस वर्गणा ही काय झाली, उत्कृष्ट अग्राह्य उत्कृष्ट तेजस वर्गणा झाली. आता त्याच्यामध्ये एक अधिक केला की जगन्य अग्राह्य वर्गणा होणार पुढची. एक अधिक करण्यासाठी कुठं करायचं त्याला, म्हणजे असं पूर्ण एक अधिक असं करायला पाहिजे. मग तेवढं मोठी संदृष्टी नको म्हणून आचार्याने ही लघु संदृष्टी केलेली आहे. पाठीमा एक लिहिलं तिथं एक अधिक. हे काय झाले, जगन्य अग्राह्य वर्गणा. आता ह्याचीच उत्कृष्ट वर्गणा कसं किती येणार, अनंत गुणा येणार. अनंत गुण येणार. श्वेता नाही का, अनंत गुणित होणार. मग काय करायचं, मग दृष्टीमध्ये फक्त खन गुणायचं, फक्त अनंतानं गुणा करायचं. म्हणजे काय झाले, उत्कृष्ट अग्राह्य वर्गणा. वेगळं घेऊ का, हे जगण्य झाली आणि या जगण्यामध्येच काय केलं, हे सगळे येणार असे गुण. एक अधिक आणि याला फक्त अनंतानं गुणायचं. काय झाली, उत्कृष्ट अग्राह्य वर्गणा झाली. जगन्य वर्गणेला अनंतानं गुणलं की काय झाली, उत्कृष्ट अग्राह्य वर्गणा झाली. त्याच्यात फक्त लांब लचक दिसते, त्याच्यात त्या अवघडणे फक्त आता ते अनंत गुणा करत जायचं. करत एवढ्याने केलं की लक्षात येते. आता अग्राह्य वर्गणेनंतर कुठली वर्गण आहे, नववी भाषा वर्गण. 6 नंबरची अग्राह्य वर्गण होती का नाही, 6 नंबरची. हा, आणि 8 नंबरची पण अग्राह्य वर्गण आहे. नाव अग्राह्य वर्गणाच, परंतु त्याच्या दोन्हीच्या मधली जे आहेत त्या अग्राह्य वर्गण झाल्या त्या. आता ह्या आहार वर्ग आपल्या तेजस वर्गण आणि भाषा वर्गण त्या दोन्हीच्या मधल्या की ज्या ग्रहण करण्यायोग्य नाही, म्हणजे तेवढ्या प्रमाणाचा स्कंद आहे परंतु तो जीवाच्या द्वारे ग्रहण करण्यायोग्य नाही. म्हणजे तो कुठल्याही आहार भाषा मन इत्यादी कृपाने परिणमण्यास योग्य नाही, म्हणून त्याला अग्राह्य वर्गणा म्हटलेलं आहे. आणि आता पहिल्यापेक्षा हा 6 नंबर जास्त आहे, जास्त प्रमाणात स्कंद. हा ह्या दोन्हीच्या मधला आला ना अग्राह्य, तेजस आणि भाषा वर्गणाच्या मधला. तिथं मागं आहार वर्गण आणि तेजस वर्गणाच्या मधली अग्राह्य वर्गण झाली. आता ही तेजस वर्गणापेक्षा मोठी आणि भाषा वर्गणापेक्षा लहान, त्यामधल्या अग्राह्य वर्गण झाली. अग्राह्य वर्गणाचं प्रमाण अनंत पट आहे, ग्राह्य वर्गण अनंत भाग आहे आणि अग्राह्य वर्गणापेक्षा अनंत पट आहे. पण जगण्यापेक्षा उत्कृष्ट अनंत गुणा येते ना, त्याची संख्या जास्त आहे. तिथं त्या
समजा 500 झाल्या तर ह्या 125. तर सांगितलं ना 100 आहे चैतन्य, त्याच्यामध्ये आपण त्याचा 5वा भाग मिसळ 4था भाग मिसळला तर काय होणार 125 येणार. आणि 4 न गुणित केलं तर काय होणार 400 होणार. 100ला 4 न गुणित केलं म्हणजे अग्राह्य वर्णाच्या अंशात. हा, आणि ह्या 125 असं फरक होणार. आता ह्या अग्राह्य वर्गणीच्या उत्कृष्ट वर्गणीमध्ये एक परमाणू मिसळला की कोणती वर्गणी येणार? भाषा वर्गणा. भाषा वर्गण कशाला म्हणायचं? जे सत्य असत्य उभय अनुभय ह्या चारही भाषेच्या योग्य अशी, किंवा हे जे बाकीचं काय म्हणायचं त्याला तत वितत घन सुशिर हे सगळे शब्द आहेत ना, ढोल भेरी नगारा मेघगर्जन या सगळ्या शब्दांना योग्य ह्या वर्गणात, म्हणजे ह्या वर्गणीपासूनच ते शब्द बनतात. आपण जे बोलतोय हे कोणाचं हे मटेरियल कुठलं आहे? भाषा वर्गणीचं. काल सांगितलं ना आपल्याजवळ सगळे माल आहेत, त्याच्यापासून ज्याच्यापासून जे बनते तेच करणार. गव्हापासून चपाती बनणार तर चपातीच करणार ना, का भात करणार? गव्हाचं पण भात करते. तो गव्हाचाच असणार ना, तो तांदळाचा असणार, त्याची घेणार. जे भाषा वर्गणापासूनच काय बनणार? शब्द. कुठले पण तुमचे शब्द असू देत, कसे पण अक्षरात्मक असो अनक्षरात्मक असो, कुठले पण शब्द असो ते कशापासून बनणार? भाषा वर्गणीपासून बनणार. म्हणजे इतर सगळीकडे लोकांमध्ये भरलेले भाषा वर्गण, आपल्या सुद्धा सगळ्या आत्मप्रदेशावर इथं आहेत भाषा वर्गण. तर त्या भाषा वर्गणीपासूनच शब्द निर्माण होतो. म्हणून काय म्हणायचं? भाषा वर्गण कशाला म्हणायचं? चारही भाषेला योग्य आणि जे अक्षरात्मक किंवा अनक्षरात्मक शब्दांना योग्य अशा ज्या वर्गण आहेत त्या सगळ्या भाषा वर्गण आहेत. मग याच्यामध्ये काय करायचं? जगणे भाषा वर्गण. तर तुम्ही सांगा, मी लिहिते फक्त संगीता. इथं आपल्या जवळ आहेच ह्या उत्कृष्ट अग्राह्य वर्गण आहे. त्याच्यामध्ये काय करायचं? हे फक्त अधिक करायचं. इथंच लिहिते. हीच काय झाली? जगन्य भाषा वर्गण. जगन्य भाषा वर्गण. उत्कृष्ट अग्राह्य वर्गणा प्लस एक म्हणजे ती भाषा वर्गणाची जगन्य भाषा. तिथून भाषा वर्गणा प्रारंभ झाली. व त्याच्यानंतर उत्कृष्ट भाषा वर्गण कशी येणार? त्याच्यामध्ये अधिक करायचं. त्याचाच अनंतवा भाग ह्याच्यामध्येच मिसळायचा. ह्या वर्गणेलाच अनंतानं भागायचा आणि तू त्याच्यामध्येच मिसळायचा. जगने वर्गणा अधिक जगने वर्गणा भागिले अनंत. मग काय करायचं? त्याच्यासाठी फक्त संतुष्टीमध्ये काय फरक होणार? गुणाकार प्लस भागाकारामध्ये एक अनंत येणार आणि गुणकारामध्ये एक अधिक अनंत येणार. गुणकारामध्ये एक अधिक ख येणार असेल, एक अधिक अनंत येणार, आणि भागाकारामध्ये एक अनंत वाढवणार. ही काय झाली? उत्कृष्ट भाषा वर्गण. भाषा वर्गण. आता पुढची वर्गणा कोणती? 10वी. हे सगळं लगातार वर्गणा ज्यात ना एक अधिक अशा वर्गणा आहेत सगळ्या लोकांमध्ये, जे स्कंद आहेत बुद्धगणांचे. त्यात पण ठराविक भाषेसाठी ठराविक स्कंद आहेत का? म्हणजे सत्य वचनसाठी ठराविक, त्याच्यानंतर सत्य वगैरे म्हणजे खूप वेळ तेच की. खरं तसं वेगळं वेगळं असं काही ते सत्य कोणत्यापेक्षा नाही. ते सत्य पदार्थाला जाणणारं जे मन आहे ते सत्य मन, आणि त्यापूर्वक बोलली जाणारी भाषा ती सत्य भाषा. त्यामुळे जसं वेगवेगळं असेल असं काही वाटत नाही. जे वाचण्यात तर अजून आलं नाही किंवा अक्षरात्मक ते असू शकेल. अक्षरात्मक वाचण्यात म्हणजे आठवत तर नाही मला अजून वाचण्यातच आलेलं नाही वेगवेगळे. उसमें भी है ऐसा भाषा वर्गण.
त्यांच्या स्कंदांचं प्रमाण अलग अलग असतं काय वेगळ्या वर्गणाचं. आता पुढे अग्राह्य वर्गण आहे. तर अग्राह्य वर्गण काय होणार, आता उत्कृष्ट भाषा वर्गण त्याच्यामध्ये एक अधिक केला की काय होणार, अग्राह्य वर्गणाचा त्याच्या पुढचे म्हणजे भाषा वर्गणाच्या पुढची अग्राह्य वर्गण. हे सगळ्या मधले अग्राह्य वर्गण नाव जरी समान असलं तर वेगवेगळे आहेत, तर त्या परमाणूंची संख्या वेगवेगळी आहे ना. तिथले अग्राह्य वर्गण छोटे आहेत, त्याच्यापेक्षाही पुढच्या मोठे आहेत आणि त्याच्यापेक्षाही मोठे आहेत अग्राह्य वर्गण. भाषा वर्गणापेक्षा पण मोठी वर्गण आहे. तर भाषा वर्गणामध्ये उत्कृष्ट भाषा वर्गणामध्ये इथं एक अधिक केला आपण. हीच काय झाली, जगन्य अग्राह्य वर्गण आहे. आणि उत्कृष्ट अग्राह्य वर्गणीमध्ये काय ना, तिथं पुढे एक अनंताचा गुणकार आहे. एकदा अनंतानं गुणलं काय येणार, ते उत्कृष्ट भाषा अग्राह्य वर्गण आहे. ही जगन्य अग्राह्य वर्गण झाली. आणि पुढे उत्कृष्ट करण्यासाठी काय करायचं, पुन्हा अनंतानं गुणायचं. तर उत्कृष्ट अग्राह्य वर्गण येते. हे अग्राह्य वर्गण पण लक्षात घ्यायचं, हे ग्रहण करण्याचे नाही, तेवढ्या परमाणूंचा स्कंद जीवाच्या द्वारे ग्रहण केला जात नाही. आता त्याच्यानंतर आहे मनोवर्गण. म्हणजे पुढच्या म्हणजे आता नेहमी आपण ऐकतो ना, आहार वर्गणा, तेजस वर्गणा, कर्म अनंत अनंत गुणे, जे अनंत पट आहेत. म्हणजे आहार वर्गणेपेक्षा तेजस वर्गण अनंत पट आहे, ते लक्षात आलं ना. त्यामध्ये अग्राह्य वर्गणात जगण्यापेक्षा उत्कृष्ट अनंत गुण आहे, त्यामुळे आहार वर्गणेपेक्षा तेजस वर्गण अनंत पट असणारच. आणि तेजस वर्गणेपेक्षा पण कर्मान वर्गण म्हणजे कर्म ते अनंत पट. आता ह्याच्यामध्ये भाषा आणि हे आलं, म्हणजे भाषा वर्गणात तेजस वर्गणेपेक्षा पण अनंत गुण आहे. हे सगळे परमाणूंची संख्या अनंतपट आहे, पण त्यांचं बंधन पुढचं सूक्ष्म आहे. आहार वर्गणेपेक्षा तेजस वर्गण सूक्ष्म आहे, तेजस वर्गणेपेक्षा भाषा वर्गण सूक्ष्म आहे, भाषा वर्गणेपेक्षा कर्मण वर्गण सूक्ष्म आहे. तर त्याचं बंधन जे आहे ते सूक्ष्म आहे पुढच्या शरीराचं. म्हणजे मग त्याचा अवधी ज्ञानामध्ये खूप प्रश्न होतात ना. अवधी ज्ञानामध्ये पुढचा विषय जो होत गेला तो कमी कमी ते परमाणू होत गेले ना. परंतु मग ध्रुवहार भाग देत गेलं तर त्याच्या परमाणूंची संख्या कमी कमी होत गेली. मग तिथं त्याने प्रश्न विचारला की ह्याच्यापेक्षा तेजस आहार वर्गणापेक्षा तेजस वर्गणाचे परमाणू जास्त आहेत, मग तुम्ही पुढेच त्याला पुढचा विषय कसा काय केला. पुढच्या अभिज्ञानाचा विषय तेजस वर्गणा, मनोवर्गणा, भाषा वर्गणा, मनोवर्गणा हे पुढच्या अभिज्ञानाचा विषय घेतला. आता कमी कमी होत गेलेत तरी परमाणू, म्हणजे वाढत गेले ते तिथे आपल्यापेक्षा, परंतु तिथं त्याने ते पुढच्या अभिज्ञानाचा विषय घेतला. तर ते सूक्ष्म आहे म्हणून ते पुढच्या अभिज्ञानाचा विषय घेतला. असं त्यांनी कमी क्षेत्रामध्ये जास्त परमाणूला चालते. त्रिकाल येत आम्हाला शाश्वत आहेत ना अनादी. आता पुढं म्हणजे त्या परमाणूमध्ये संघात आणि हे होत राहणार की भेद संघात त्या वर्गणीतले परमाणू दुसऱ्या वर्गणीमध्ये निघून जातील, ह्या वर्गणीमध्ये दुसऱ्यातले येऊन मिळतील, भेद संघात होणार ते. पण ते फिक्स ठरलेलंच आहे. तेवढ्या वर्गण्यांचा एक वर्गणात हे ठरलेली आहे, परंतु ती वर्गणा शाश्वत नाहीये. तीच वर्गण तशीच राहील असं नाही. त्याच्यामध्ये परमाणू फिरणार, ती छोटी होईल वर्गणा, परत त्याच्यामध्ये येऊन मी झाली की ती पुन्हा ती मोठी होईल वर्गणा. म्हणजे जुरण गलत तेवढे कायम राहणार, फक्त परमाणू जातील आणि नवीन येतील. नाही आता हे कुठली वर्गण आहे समजा 100 परमाणूंची आहे, तर ती कायम तशीच राहील असं नाही. त्या वर्गणातलं भेद होऊन ती वर्गणा छोटी होऊन जाईल. पुन्हा जर त्याच्यामध्ये दुसरे मिसळले तर ती त्याच्यापेक्षा पण मोठी होऊ शकेल. आणि तेवढ्या कारण हे एकच वर्गण आहे असं नाही, हे आर वर्गणा प्रत्येक भेद किती आहेत ते सुद्धा लोकांमध्ये असंख्यात आहेत. एकेकाचे भेद सुद्धा म्हणजे आर वर्गण जगने आर वर्गणा किती एकच आहे का. जगने तेवढे परमाणू असणारे हे, परंतु तसे सदृश तेवढेच परमाणू असणाऱ्या अशा वर्गणा लोकांमध्ये किती ते पुढे येणार आहे. ध्रुव वर्गणीनंतर तिथं ते
आहे आपण बघू तिथं. पुन्हा मग कमी जास्त झाल्यावर एक सांगा तेवढं कमी जास्त परमाणू झाले हा. तर त्या अग्राह्य वर्गण असं तर लेबल लागलं जाणार नाही ना. आपण तेवढाच एक ते परमाणूचं पुंज केलेला लेबल दिले अग्राह्य वर्गणा भाषा वर्गणा, पण त्याचे कमी जास्त झालं तर मग त्याला अग्राह्य वर्गणा म्हटली जाणार नाही. सर जर त्या अग्राह्य वर्गणेच्या तेवढे परमाणू झाले तर ते अग्राह्य वर्गणा होईल ना. आता आहार वर्गणा रूपानं परिणाम आहे त्याचं, परंतु त्याच्यामध्ये समजा परमाणूंची संख्या समजा वाढली एकदम त्याच्यामध्ये संघात म्हणून, तर ते अग्राह्य वर्गणेमध्ये पण होऊन जाईल ना. मग त्याला आहार वर्गणा म्हणायचं. आहार वर्गणा नाही म्हणायचं. हा, त्याला अग्राह्यामध्ये रूपांतर झालं. रूपांतर असं ते ह्याचं खूप आलं होतं धवलामध्ये, ते सगळं लक्षात नाही मला, परंतु पुष्कळ खूप चांगलं जातं त्याला वाचताना. घेऊन ठेवा पाहिजे सगळं. अशा लय शंका येतात आम्हाला काय कुठं कसं हा. घ्यायचं काय कुठं. सगळं सर्वज्ञ भावाने सगळं शंका मिळते. आता पुढे अग्राह्य वर्गणा झाले 10वे. 10व्या अग्राह्य वर्गणा इथं सांगितलं तुम्हाला जगन्य आणि उत्कृष्ट. त्याच्यानंतर मनोवर्गणा काय केली, अग्राह्य वर्गणीमध्ये एक अधिक करायचा. त्याच्यामध्ये एक अधिक करायचा. अकरावी ना मनोवर्गणा. मनोवर्गणा कशाला म्हणायचं, द्रव्यमानाच्या रचनेसाठी जे वर्गणा योग्य जे परमाणू जे वर्गण आहे त्याला मनोवर्गणा म्हणायचं. ज्याच्यापासून द्रव्यमानाची उत्पत्ती होते ते कोण आहेत, मनोवर्गणा. त्या मनोवर्गणे आपण प्रत्येक समयाला मनोवर्गण आपण ग्रहण करतो ना, तर ह्या मनोवर्गणाचे जे ठरलेले आहेत वर्गणा त्याच्यातूनच काय करतो आपण ग्रहण करून ते द्रव्यमान रूपाने त्याला परिणाम होतो. आपण करतो म्हणजे ते सगळं ऑटोमॅटिक होते. आपल्याला माहित सुद्धा नाही किती कामं चालले ऑटोमॅटिक. आपण ते आम्ही सगळं एवढं काम केलं, तुम्ही न करता सुद्धा किती काम होते. आर वर्गणा येतात अवदर्श रूपाने परिणामतात, तेजस वर्गणा येतात तेजस्य रूपाने परिणाम आलेले, मनोवर्गणा येतात मन रूपाने त्याचा परिणाम सुरू आहे, भाषा वर्गणा येतात ते सगळे शब्द रूपाने परिणामतात. आणि मी म्हणतो की मी बोलतो, हे सगळं काय काय होतंय, हे सगळं भाषा वर्गणेचं परिणाम आहे. तर मनोवर्गणेच्या मनोवर्गणा त्याला म्हणायचं की ज्याच्याद्वारे द्रव्यमानाची उत्पत्ती होते, त्याला म्हणायचं मनोवर्गणे. तर उत्कृष्ट अग्राह्य वर्गणीमध्ये एक अधिक केला, हे सगळे खाली लिहिलेत नाही 256 गुणिले अनंत अधिक 1 ह्यापासून सुरुवात करायची. अनंत अधिक अधिक जेवढं एक्स्ट्रा तेवढंच नाही, जेवढं जागाच आहे तेवढंच. हा, आता तेवढं पुढं करायचं. आता हे ठीक आहे, तेवढं लिहिलं अनंत आणि पुढे आता त्याच्या अधिक 1 करायचं. अधिक 1 केलं हे भागिले याच्या पुढे लक्षात घ्या. आणि भागिलेमध्ये किती 3. उत्कृष्ट अग्राह्य वर्गणीमध्ये आता आपण इथं 1 अधिक केलं फक्त. ती कोणती झाली, जगन्य मनोवर्गणा. आणि उत्कृष्ट मनोवर्गणा कशी होणार, ह्या संपूर्ण जगन्य मनोवर्गणीमध्ये त्याला जल वेळेला फक्त ह्या सज्जमध्ये काय होणार, अनंतानं भागायचं आणि 1 अधिक अनंतानं होण्याचं. ह्या सगळ्याला नाव दिलं जगन्य घेऊया आपण, जगन्य मनोवर्गणा. त्याला अनंतानं भागला आणि 1 अधिक अनंतानं गुणलं, तर काय झाली, उत्कृष्ट मनोवर्गणा झाली. सगळ्या वर्गणांचं धन योगाच्या निमित्त आपल्याला बघा इथल्या कन्ह्याचं कंटाळ येतं. आचार्य ताडपत्रावर सगळं याच्यानं खोदून लिहित होते, पिन ते काय म्हणतात सुईनं याच्यानं उघडून लिहित होते. कारण कुठं काय चुकायला नको ना, लोक बरोबर ग्रहण करायला पाहिजे. तर काय झालं, उत्कृष्ट मनोवर्गणा. त्याच्यानंतर पुन्हा कोणती वर्गणा येणार, अग्राह्य वर्गणा. मनोवर्गणानंतर पुन्हा अग्राह्य वर्गणा. मग 12
वर्गण. म्हणजे सगळे मध्यम पद घ्यायचे. जगण्य आणि मध्यमाच्या उत्कृष्टाच्या मधले सगळे मध्यम भेद आहेत. आता ही जी उत्कृष्ट मनोवर्गण आहे त्याला काय करायचं, उत्कृष्ट मन लिहिते. उत्कृष्ट मनोवर्गण अधिक एक. ही काय झाली, जगन्य अग्राह्य वर्गण. याच्यामध्ये पण एक एक अधिक करत जायचं आणि उत्कृष्ट अग्राह्य वर्गण कशी येणार, जगन्याला अग्राह्य वर्गण गुणिले अनंत. हे सगळं येणार. ह्याच्या पुढेच काय येणार, हे कसं येणार, इथं एक अधिक येणार ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये अनंत गुणा येणार. अनंत गुणा हे सगळं आपलं हे सगळं म्हणजे पूर्वी एवढं लिहिलेलं आहे ना, हे सगळं ज्याचं किंमत आहे. आणि बाकी सगळे त्याच्यामध्ये काय येणार, अनंत गुणा. हे अग्राह्य वर्गणा 12वी झाली. आता पुढचे 13वी कारमान वर्गणा. कारमान वर्गणा कशी येणार, उत्कृष्ट अग्राह्य वर्गणा अधिक एक. त्या संख्येमध्ये अधिक काय करणार आपण, इथं जगन्य एक, इथं एक करणार आहे. हे काय झाले, जगन्य अग्राह्य वर्ग, जगन्य कारमान वर्गणा. कारमान वर्गणा कशाला म्हणणार आपण, 8 कर्माला योग्य ज्या वर्गण आहेत. म्हणजे प्रत्येक समयाला योगाच्या द्वारे कारमान वर्गणेला ग्रहण करतो आपण आणि त्याचा 8 कर्म रूपाने किंवा 7 कर्म रूपाने परिणाम होते. आयोचा बंध केला तर 8 कर्मांचा बंध होतो आणि आयोचा बंध प्रत्येक वेळा होत नाही. मग किती कर्म होणार, 7 कर्मांचा. म्हणजे ह्या कारमान वर्गणेपासून कर्म बनतात. कर्माची रचना कारमान वर्गणेपासून होते. आपण कर्म बांधलं म्हणजे काय होतंय, तर ते कारमान वर्गणा कर्मरूपानं परिणाम करतात. जीवाबरोबर त्यांचा एक क्षेत्रावकाश संबंध होतो. त्याला म्हणायचं कर्म. तर 8 कर्माला योग्य जे वर्गण आहे त्याला म्हणायचं कारमान वर्गणा. कारमान वर्गणेचं जगन्य सांगितलं की उत्कृष्ट अग्राह्य वर्गणेमध्ये एक अधिक करायचं. हे केलं आपण एक अधिक. आणि उत्कृष्ट कारमान वर्गणा कशी येणार, त्याला अनंताचा भाग द्यायचा आणि अनंतानं एक अधिक अनंतानं गुणायचं. एक अधिक कारमान पण म्हणतात, कारमान पण म्हणतात, दोन्ही येतंय. जगन्य कारमान वर्गणा केवढी होती, हे पूर्वीचं जगन्य आपल्या अग्राह्य वर्गणेचं आपण हे दिलेलं आहे. एक अधिक आता पुन्हा याला काय करायचं, अनंताचा भाग द्यायचा आणि एक अधिक अनंतानं गुणायचं. ही काय झाली, उत्कृष्ट. हे ज मध्ये ते पूर्वीचं सगळं प्रमाण आहे ते लक्षात ठेवायचं. जे उत्कृष्ट आपण अग्राह्य वर्गणीमध्ये केलं होतं ना, ते प्रमाण तिथं आहे आणि त्याला पुन्हा आपण पुढे वाढवत गेलो. हे काय झाले, उत्कृष्ट कारमान वर्गणा. आता यामध्ये आहे 8 कर्मांचा स्कंद वेगवेगळे, म्हणजे सुरुवातीचे ज्ञानावरण, नंतर दर्शनावरण, असं काही नाहीये. आपण एकच कारमान वर्गणा ग्रहण करणार आणि त्याच्यामध्येच 8 कर्मांचा परिणाम होणार ना. त्या 8 कर्माला असे वेगवेगळ्या नाहीयेत वर्गणा. एकच वर्गणेमध्ये एक आपण समयप्रबद्ध ग्रहण करणार, एक कारमान वर्गणा ग्रहण करणार आणि त्याच्यामधूनच काय होणार, काही ज्ञानावर रूप, काही वेदनीय रूप, काही दर्शनावरण, काही मोहनीय असं परिणाम करणार ना. त्यामुळं असे वेगवेगळ्या कारमान वर्गणा नाही. त्याच्यामधल्या ते हिशोब आहे त्या रूपानं परिणाम होतील. म्हणजे जाती वेगळी नाहीये अशी कारमान वर्गणेची. ते ज्याला प्रकृती बंद होईल त्याला त्या कारमान वर्गणेचं ते कर्मरूपानं परिणाम झालं तर त्याच्यामध्ये ज्ञानावर हा स्वभाव आला, त्यालाच आपण प्रकृती बंद म्हटलं.
त्या कर्मण वर्गणात पहिला सामान्य कर्मण वर्गणा होते आणि ते कर्मरूपाने परिणमल्या. पण त्याच्यामध्ये कुणामध्ये ज्ञानावरणाचा स्वभाव, कुणामध्ये दर्शनावरण स्वभाव, कुणामध्ये मोहनी स्वभाव हा स्वभाव आला त्या ह्याच्यामध्ये, म्हणून त्याला प्रकृती बंध बनली. तर काय झालं इथं आपलं कर्मण वर्गणा झालं ना. उत्कृष्ट कर्मण वर्गणा म्हणजे ह्या जगन्य कर्मण वर्गणेपासून उत्कृष्ट कर्मण वर्गणेपर्यंत जे वर्गणा आहेत त्यातली कोणती पण वर्गणा आपण कर्म 8 कर्मा रूपाने परिणमण्यासाठी ग्रहण करतो. हा जीव प्रत्येक समय प्रबंध मानला जातो. प्रत्येक हा समय तर हे कर्मण वर्गणाच मानलं. कर्मण वर्गणाची त्यात तसले परमाणू बांधले जातात. कर्मण वर्गणाची भेद आहे त्यात बांधले जातात. बांधले जाणार योगाला अनुसरून. उत्कृष्ट योग असेल तर उत्कृष्ट वर्गणा घेणार, जगण्य योग असेल तर जगण्य घेणार. जगण्यापासून उत्कृष्टापर्यंत आहेत ना. पुढे आता ध्रुव वर्गणा 14वी ध्रुव वर्गणा आहे. 11वी वर्गणा संपली. 14वी म्हणजे 14वी 11वीच वर्गणा आहे, परंतु त्याचं ध्रुव वर्गणा आहे नाव ठेवलं कारण का हे अंत्यदीपक आहे. तर ध्रुव वर्गणा का नाव ठेवलं त्याचं, तर आतापर्यंतच्या सगळ्या वर्गणा ह्या लोकांमध्ये ध्रुव रूपाणा आहेत. तर त्यांचा अभाव नाहीच कधी, सदा त्या आहेत लोकांमध्ये, म्हणून त्याचं नाव ध्रुव वर्गणा ठेवलं. सगळ्याच याच्या हे अंत्यदीपक आहे म्हणजे इथपर्यंतच्या सगळ्या वर्गणा 14 वर्गणा लोकांमध्ये निरंतर आहेत, सदा त्याचं अस्तित्व आहे, म्हणून त्याला ध्रुव असं म्हटलेलं आहे. ही वर्गणा आणि हे पाठ्यपुढच्या वर्गणा सगळ्या ध्रुव रूपानं आहेत. आता ही वर्गणा आणि ह्याच्या पुढच्या वर्गणा सगळ्याच अग्राह्य आहेत म्हणजे ग्रहण योग्य नाही. 14वी वर्गणा 15वी असो 16वी असो कुठल्या वर्गणा आता ग्रहण करण्यायोग्य नाही. ग्रहण करण्यायोग्य ह्या 5च वर्गणा आहेत. आहार, तेजस, भाषा, मन आणि कारण. ह्या 5 वर्गणाच काय आहे जीवाच्या द्वारे ग्रहण करण्यायोग्य आहे. आता पुढच्या काही एक तर ते ग्रहण करण्यायोग्य नाहीत आणि काय तर ते आपल्या शरीराचं पिंड रूपच आहे, तर ह्याला काय परत ग्रहण करत नाही ना. तर ते पुढे येतील प्रत्यक्ष वर्गणा, बाधानिगोद वर्गणा, जे सूक्ष्मनिगोद वर्गणा वगैरे येतील ते त्याला ग्रहण करत नाही जीव. ते ग्रहण केल्यानंतर त्याचा जो संचय झालेला आहे तेच वर्गणा आहेत त्या. पुढे बघू ज्यावेळेला त्यावेळेला. तर ध्रुव वर्गणा का नाव ठेवलं की या सगळ्या लोकांमध्ये सतत पाय सापडतात म्हणजे आढळतात, म्हणून ध्रुव वर्गणा हे नाव ठेवलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये जगन्य ध्रुव वर्गणा कशी येणार, एक अधिक करायचं. तर ती काय येणार जगन्य ध्रुव वर्गणा येणार. तिथं आता ह्याच्या पाठीमा एक लिहिणार काय येणार ते ती जगन्य ध्रुव वर्गणा. आणि उत्कृष्ट ध्रुव वर्गणा कशी येणार, त्याला अनंत जीवराशीनं गुणायचं. अनंतानं गुणायचं. तर अनंताचं प्रमाण काय तर इथं सांगितलं सामान्य अनंत नाहीये, जीव राशीच्या पेक्षा अनंत पट म्हणजे किती मोठी वर्गणा आहे बघा. जीव राशी गुणिले अनंत ह्या गुणकारानं गुणायचं. उत्कृष्ट कारवाळ वर्गणा काढते. इथं ही ध्रुव वर्गणा आहे 14वी ध्रुव वर्गणा ही जगन्य त्याचा भेद केला आपण. आणि जर उत्कृष्ट भेद कसा येणार, एकाधिक करायचं. त्याचा उत्कृष्ट ध्रुव वर्गणा कशी येणार, तर ह्या वर्गणेमध्ये काय करणार आपण अनंत जीव. हा ही पूर्वीची जीव राशी 16 आपण म्हणली, त्याच्यात अनंत नुसतं अनंतानं गुणलं नाही, जीव राशीपेक्षा अनंत पट संख्येनं गुणलं म्हणजे किती मोठी वर्गणा केली बघा आता ती. झाली उत्कृष्ट ध्रुव वर्गणा. आता पुढची वर्गणा आहे 15वी सांतर निरंतर वर्गणा. सांतर निरंतर वर्गणा जी वर्गणा अंतरसहित निरंतर असते म्हणजे मधली कुठल्या असतील परत असणार नाही असं, अंतर असणार मध्ये पुन्हा निरंतर असतील असं त्याचं सगळं खूप वर्णन केलंय. ते सगळं आठवत नाही त्याला, इतकं पक्क झालं डोक्यात आता सगळं विसरलं.
14वें पुस्तक में इसका सांतर निरंतर वर्गण, कितनी वर्गणा सांतर, बीच बीच में कितना अंतर है, ऐसा सब डिटेल है उसमें 14व्या पुस्तकामध्ये. आपण वाचले की एकदा वाचून फार दिवस झाले की विसरून जाते सगळं. पुन्हा पुन्हा त्याची रिव्हिजन पाहिजे. आता 15 पुस्तक तपासताना इतकं पुन्हा रिव्हिजन झाली चांगली. आता ते ठेवल्याचं तपासायला 15 पुस्तक. हाँ। ये जो अग्राह्य वर्ण है ये तो जीव ग्रहण नहीं करेगा, हाँ इनको तो ग्रहण नहीं करेगा, शुद्ध प्रवर्तक परिवर्तन. तो फिर ऐसे करके एक एक अग्राह्य वर्गना को ग्रहण नहीं करेगा, हाँ। लेकिन जो ग्राह्य वर्गना है हाँ। उसमें भी पहले इस जीव ने ग्रहण नहीं की, ऐसे उसको भी- अग्रहित वर्गना करेंगे. हाँ। उसको अग्रहित वर्गना करेंगे. इनको तो कोई मतलब ही नहीं नहीं, करेगा, करने- अग्राह्य को तो ग्रहण करेगा. मतलब हाँ, इन वर्गणों को तो ग्रहण करता ही नहीं. और जो ग्राह्य हैं हाँ. उनमें से भी बहुत सी हैं जो अग्रहित हैं. अग्रहित है, मिश्र है, गृहित है. मतलब जो ग्रहण करेगा उसमें से पहले उसने ग्रहण की हुई हो सकती है, तो या पूरे के परमाणु जो है अग्रहित अग्रहित ही होंगे होंगे. और या मिश्र होंगे. मिश्र तो वर्गणों को ज्यादा ग्रहण करता है, गृहित और मिश्र को ज्यादा ग्रहण पण करता ते है. सगळं अग्रहित फक्त कारमान वर्गण्याच्या संबंधीच आहे ना. कारमान वर्गण्याचे जेवढे भेद आहेत कारमान वर्गण आणि नो कर्म आहार वर्गणामध्ये पण आले हा, ना. हा, ते म्हणून. हा, नो कर्म पद्धत परिवर्तन. आता आपलं काय चाललंय सांतर निरंतर वर्गणा. याचं खूप म्हणजे खूप वर्णन केले म्हणजे मध्ये मध्ये अंतर सोडून म्हणून सांगितलं 14व्या वर्गापर्यंत सगळ्या ध्रुव वर्गण आहे. आता 15वी सांतर निरंतर वर्गण आहे. त्यातल्या सगळ्या वर्गणा असतील असं नाही लोकांमध्ये निरंतर. मध्ये अंतर सोडून त्या वर्गणा आहेत म्हणून त्याला म्हणतात सांतर निरंतर वर्गणा. जी वर्गणा अंतरसहित निरंतर आहे त्याला सांतर निरंतर अशी वर्गणा संज्ञा आहे. ही सुद्धा अग्राह्य वर्गणाच आहे, ज्याच्यामधून सुद्धा आहार, तेजस, भाषा, मन, कर्म हे काही या सगळ्याला अयोग्यच आहे वर्गणा. उत्कृष्ट सांतर निरंतर वर्गणा. तर कशी जगाने सांतर निरंतर वर्गणा तर ध्रुव वर्गणे, उत्कृष्ट ध्रुव वर्गणेमध्ये त्या उत्कृष्ट ध्रुव वर्गणेमध्ये आपण एक अधिक केला 15वी सांतर निरंतर वर्गण. आता ह्याला ऊ नाव द्या सगळ्याला म्हणून हे पूर्ण उत्कृष्ट हे उत्कृष्ट ध्रुव वर्गण त्याच्यामध्ये एक अधिक करायचं. तर ते काय झाले जगन्य सांतर निरंतर वर्गण आहे. या वरच्याच वर्गणीमध्ये एक अधिक केला फक्त परमाणु, तर ते कोणते आले जगन्य सांतर निरंतर वर्गण आहे. आणि मधल्या सगळ्या एक एक अधिक परमाणु घेऊन मधल्या सगळ्या वर्गण असणार. आणि जे उत्कृष्ट कसे येणार तर ते सुद्धा अनंत जीवराशी गुणिले अनंत संख्येनं गुणायचं. तर उत्कृष्ट सांतर निरंतर वर्गण आहे. म्हणजे ही पण गुणकार रूप आहे. हे आपण अधिक एक केलं होतं त्याला पुन्हा 16 खन गुणायचं. म्हणजे एक एक परमाणू वाढत जाणार, पण आता 100 ते 200 आहे. हा. 200 ते 215 नाही नाही असं 215 पासून सुरू होणार 300 पर्यंत आहे. परत असं. पुढे नाही. असं आहे, असं. त्याचं खूप तिथे वर्णन पण मग केलंय. भेद सगळेच्या सगळे नाहीत होणार ना. कायम असणार नाहीत त्याच्यामध्ये, सगळे कायम रूपाने असणार नाहीत. आणि एक एक ह्याने वाढवलं ना आपण माझी 200 तुम्ही 300 एकदम 400 एकदम 600 केलं लागले का नाही. एक एक परमाणूने आपण आतापर्यंत भेट करत केलं की नाही केलं. तेच की म्हणून त्याला सांगितलं की अंतरसहित निरंतर आहेत ह्या वर्गाने. तर ते सगळे म्हणून त्याला सांतर निरंतरच म्हणतात. मध्ये अंतर पडणार पुन्हा निरंतर असतील, जे 2चा गॅप होईल मग पुन्हा निरंतर राहतील, पुन्हा मध्ये 4चा गॅप पडेल मग पुन्हा निरंतर राहतील. ते सगळ्याचं वर्णन आहे हो डिटेल, पण तू विसरला ते सगळं. एकदा वाचायला पाहिजे. 14 पुस्तक सगळं आहे याच्यामध्ये. किंवा जे आपण कुठलं किती अंतर सोडायचं, किती निरंतर आहेत असं सगळं वर्णन केलं त्यामध्ये. ज्यांचं सांतर पडलंय त्या सुद्धा परत कदाचित निरंतर. होतील मध्ये. हा आपण 215 पर्यंत नव्हत्या म्हटलं, पण त्या परत तयार होतील परत असं. हा गॅप देतो त्या पुन्हा. ते वाचायला पाहिजे त्याच्यासाठी. मग ते लक्षात तर मनानं काय तर आपण सांगितलं. त्यात मात्र गणित पूर्ण खूप दिले त्याने त्याचं. हा इतना विशेष है कि परमाणु वर्गना से लेकर सांतर निरंतर वर्गणापर्यंत 15 वर्गणा कहीं वे सदृश परिणाम सहित एक एक वर्गणा लोक में अनंत पुद्गल राशि के वर्गमूल प्रमाण पाई जाती है.
जे सगळ्यात अनुवर्गणा जे आहेत ते सगळ्यात जास्त असणार. म्हणजे अनुवर्गणेपासून त्या सांतर निरंतर वर्गणेपर्यंत जेवढ्या म्हणून एक एक परमाणून वाढवत जेवढ्या वर्गणा आहेत त्या सदैव लोकांमध्ये किती आहेत? एक दोन नाही. पुद्गलाची जी संख्या आहे त्याचं पहिलं वर्गमूळ, असे ते पहिलं वर्गमूळ किती घ्यायचे? अनंत वर्गमूळ. पुद्गल राशीचे अनंत वर्गमूळ प्रमाण त्या एक एक वर्गणा एवढ्या लोकांमध्ये आहेत. अनुवर्गणा एवढ्या, दुसरी पण वर्गणा पुद्गल राशीच्या अनंत वर्गमूळ प्रमाण, अशा प्रकारे सगळ्या वर्गण्यांची संख्या तेवढी आहे, परंतु ती चैहिक क्रमाने आहे. म्हणजे अनुवर्गणा जेवढ्या असतील लोकांमध्ये तेवढे द्वैणस्कंध असणार नाही, ते त्याच्यामध्ये कमी आहेत. किती कमी आहेत तर सांगितलं, अनुवर्गणा सबसे अधिक पाई जाते, उसको सिद्ध राशि का अनंतवा भाग देकर जो लब्ध है उसे उसी में कम करने से संख्यात अनुवर्गणा पाई जाती है. म्हणजे अनुवर्गणा समजा पुद्गल राशी आपण 65,536 मांडलं, पण पुद्गल वर्गणा आहे समजा, त्याचं पहिलं वर्गमूळ काय ना 256. ते 256 किती घ्यायचं? ते अनंत वर्गमूळ प्रमाण एक आपण 256 16 वेळा घेऊ, ते किती येणार? 4096. हे सगळं गणित दिले हो त्याच्यामध्ये, पण नोट्स काढलेत ना सगळं त्याच्या. तर ते 4096 समजा अनुवर्गणा आहेत असं मानलं आपण. मग त्याच्या खालच्या ज्या वर्गणा आहेत द्वैणस्कंध ते किती असणार? तर ते त्याच्यापेक्षा कमी. कमी म्हणजे किती? तर त्याला सिद्ध राशीच्या अनंतव्या भागाने भागायचं त्या 4096 ला, म्हणजे त्या अनुवर्गणेला, आणि तेवढ्या कमी द्वैणस्कंध असणार, एवढे कमी करायचे त्याच्यातून. त्याचा 4096 ला एक सिद्ध राशीचा अनंतवा भाग तुम्ही काहीतरी 16 माना. 16 म्हणून ते 256 येते. मी काय काढलं? 256 पुद्गलाचं पहिलं वर्गमूळ काढलं आणि 16 म्हणजे अनंत मांडलं. आता 4096 ला आपण 256 भागलो म्हणजे किती येणार? 16 से भाग देंगे तो 256. वो भी दे सकते हैं. सिद्ध राशि के अनंतवे भाग से भाग देना है. 256 से भाग दिया समझो तो कितना आएगा? 16. बराबर है ना? 256 को 16 गुना किया तो 256 से भाग दिया. या दूसरा कुछ भी ले लो, उसमें से कम करना है. 4096 मधून कमी करायचं. कमी म्हणजे 4096 मधून 16 कमी केले म्हणजे 4080 झाले. ते द्वैणस्कंध किती असणार? 4080 असणार. पुन्हा 16 कमी केले तर त्रिणस्कंध किती असणार? 4062 असणार. असं आपण चैहिक प्रमाण करतो की नाही. 14व्या नोट्स असेल तुमच्याकडे तर 96 आपण अनुवर्गणा मानल्या. वर्गणा एवढ्या आहेत. तर द्वैणस्कंध किती असणार? तर त्याचा अनंतवा भाग सिद्ध राशीचा अनंतव्या भागानं भागायचा, तेवढं कमी करायचं त्याच्यामध्ये. तर सिद्ध राशीचा भाग आपण 256 मांडला, त्याला भाग दिला तर किती आला? 16 म्हणजे 4080 झाला. पुन्हा त्याच्यामध्ये 16 कमी केले 4062, तर त्रिणस्कंध झाले एवढी. सगळे आहेत पुद्गल राशीचे अनंत वर्गमूळ प्रमाण, परंतु पुढच्या वर्गणाच्या आहेत त्या अनंतव्या भागानं कमी कमी आहे. त्याच्यापेक्षा चतुर्मुख स्कंद कमी असणार. 64 नाही, 16 तेवढ्या एकूण संख्यात अनुवर्गणा असलेला ना 4080 एवढ्या संख्यात अनुवर्गणा. द्वैणस्कंध तेवढे आहेत, फक्त द्वैणस्कंध. द्वैणस्कंदापेक्षा त्रिणस्कंद त्याच्यापेक्षा कमी येणार, त्रिणपेक्षा चतुर्णस्कंद त्याच्यापेक्षा कमी येणार. असे एक एक वर्गणा जे आहेत हे आपण सगळ्याला संख्यात अनुवर्गणा नाव आहे. संख्यात अनुवर्गणाचे जेवढे भेद आहेत तेवढ्या सगळ्यामध्ये एकेकामध्ये कमी कमी होत जाणार. असं असंख्यात अनुवर्गणेमध्ये पुन्हा त्याच्या पुढे अनंत अनुवर्गणेमध्ये असं कमी कमी होत जाणार.
असं ह्या शांतर निरंतर वर्गणीपर्यंत करत जायचं. हे पुढचे वर्गणा कमी कमी असणार. हे संख्याटन वर्गणी तर सामान्य दिले इथं, परंतु असं नाहीये ते, म्हणजे असं एक प्रत्येक वर्गणीसाठी आहे ते. सगळीकडे भागात सिद्ध राशीचा अनंतवा भागच आहे. तर अशा प्रकारे 15वी वर्गणा शांतर निरंतर वर्गणा झाली आणि आपली वेळ संपली. आता पुढे महत्वाचे राहिलेले त्या उद्या घेऊ आपण. शून्य वर्गणानंतर प्रत्येक श्रेणी वर्गणा, पातळ निकोज वर्गणा, सूक्ष्म निकोज वर्गणा सगळ्या चांगल्या म्हणजे समजून घेण्यासारखे. कशाला म्हणायचं महत्वाचे. उद्या वर्गणा संपेल आपलं, तर पुढे बघू. हे आता जीवकांमध्ये आचार्याने एवढं दिले, म्हणजे आता त्याचं धवलामध्ये आणखीन विस्तार आणि त्याचं वास्तविक ह्याच्यामधून किती 12 अंगामध्ये किती असेल वर्ग, त्याच्यापेक्षा केवळ ज्ञानामध्ये किती खेळत आपल्याला ते खरंच वाचताना लय ह्याच्यामध्ये डीप मध्ये 14 पुस्तक ते शांतर निरंतर वर्गणीचं सगळं. जाना हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे, ज्ञान दर्शन स्वरूपी आहे. हा मी पुद्गलाला ग्रहण करणारा नाहीच. पुद्गल पुद्गलामध्येच आहे. ग्रहण केले म्हणजे काय झाले, ते पुद्गल जीवरूप झाले का? नाही. पुद्गल पुद्गलामध्येच असतात, फक्त ते जीवाशी त्याचा संश्लेष संबंध होतो. जीव जीव रूपच आहे, पुद्गल पुद्गल रूपच आहे. पुद्गल जीव रूप होत नाही, जीव पुद्गल रूप होत. जीवाचे अस्तित्व सदैव जीव रूपानेच आहे. हे सर्व जाणत असताना त्याच्यामधला भेद आपल्या लक्षात असू दे. जीव पुद्गलाला ग्रहण करतो म्हणजे ते पुद्गल जीव रूप होतात असे नाही. जीवाशी त्या पुद्गल वर्गणांचा फक्त संबंध येतो थोड्या वेळसाठी, पुन्हा त्या विखरून वेगवेगळ्या होतात. हा संयोग संबंध आहे, संश्लेष संबंध आहे. मी या संबंधाने रहित असंबंध असंयुक्त स्वरूप आहे, अबद्ध स्पृष्ट आहे. अबद्ध स्पृष्ट स्वरूपोऽहम्, कर्मणो कर्म रहित ज्ञान स्वरूपोऽहम्, शुद्धोऽहम्, एको